मित्रांनो, आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिथे नेहमी बिबट्या दिसतो. आणि ते म्हणजेच आमच्या काजूच्या बागेत. असं अनेकदा अनेक लोकांना तिथे बिबट्या दिसलाय. मग आपण पण आज जाऊन बघू की आपल्या कॅमेऱ्यात आज बिबट्या स्पॉट होतोय का. नमस्कार मित्रांनो, मी संदेश गंगाराम देसाई आज माझ्या मुक्काम पोस्ट देऊळ या माझ्या गावी आज आलेलो आहे पालखी सोहळ्यानिमित्त. 2 दिवस सगळे पालखीमध्येच गेले आणि आज मला थोडासा निवांत वेळ मिळाला आहे. तर म्हटलं चला माझ्या काजूच्या बागेत एक फेरफटका मारून येऊया. साधारण 4-5 एकरामध्ये माझी काजूची बाग आहे आणि ही बागेचं असं एक वैशिष्ट्य आहे की हे सगळं नियोजन आयोजन आणि माझ्या संकल्पनेतून ही बाग फुललेली आहे. आणि साधारण इथलं प्रत्येक झाड हे मी माझ्या जवळजवळ माझ्या हाताने लावलेलं आहे, जवळजवळ प्रत्येक झाड. आणि आज चला तुम्हालाही दाखवतो, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला मग आपण आतमध्ये जाऊया. इथे साधारण एक 4-5 एकरामध्ये आमची काजूची बाग आहे. आता तुम्ही बघितले असेल, ह्याला जे आम्ही फाटी म्हणतो म्हणजे तोडलेली लाकडं, सुकी लाकडं. ह्या बागेमध्ये ज्या झाडांवर जी सुकलेली लाकडं होती म्हणजे ज्या फांद्या सुकलेल्या होत्या त्या आम्ही ह्या तोडलेल्या आहेत. त्याचा झाडाला असा एक फायदा होतो की झाडाचं जे अन्न असतं ते वाया जात नाही आणि फलधारणासाठी आणि झाडाच्या वाढीसाठी ही फांद्या तोडणं अतिशय उपयुक्त असतं. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि झाडाला फलधारणा चांगली होते. दुसरा याचा अतिशय महत्त्वाचा फायदा, ही जी आम्ही 2 दिवसात तोडलेली जी लाकडं आहेत त्याचा आम्हाला घरी जळण्यासाठी इंधन म्हणून, सरपण म्हणून वर्षभर पुरेल एवढी ही लाकडं आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त झाड आम्हाला तोडण्याची गरज नाही आणि याचा एक फायदा मोठा आहे आम्हाला. आणि हे वर्षभर पुरेल एवढी लाकडं आमच्याकडे आहेत. दॅट्स इट. मित्रांनो, आज तर काही आपल्याला बिबट्या दिसला नाही, पण आपण परत येऊ आणि यावेळी आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्याला तो दिसतो का बघू. मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर याआधी एक व्हिडिओ पोस्ट केलाय जिथे वाघाने मध्यरात्री आमच्या वासराला धरलं. आणि असंच आम्ही गावाला जायच्या काही दिवसांआधी एक मुलगा शाळेतनं परत येत होता आणि त्यांनी एक जंगलाची वाट निवडली, ती म्हणजेच आमच्या काजूच्या बागेत. आणि वाटेत त्याला एक नाही तर 2 बिबट्या आढळले. म्हणजे नक्कीच त्या एरियामध्ये बिबटे आहेत. आणि हे त्याच्याकडनंच नाही तर याआधी बरेच लोकांकडनं आम्ही ऐकले की त्या आमच्या काजूच्या बागेत बरेच लोकांना तिथे बिबटे दिसलेत. आणि नक्कीच ती बिबट्यांसाठी जागा खूप चांगली आहे, कारण का तिथे अजिबात रहदारी नाही. कधी अनंत काका चुकून गेले तर जातात, तेही सीझनलाच. तर त्या दिवशी तर आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला बिबटे दिसले नाहीत, कारण का काहीच सेफ्टी म्हणून आम्ही घेऊन नव्हतो गेलो. पण नेक्स्ट टाईम आपण ड्रोनमध्ये आपल्या नक्की त्या बिबट्यांना कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.